सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. ये तो नहीं देखा मैंने, कितना झूठ बोल रहे हो. ये वाला तो नहीं देखा. पण नंतर त्याच्या एक्सपेक्टेशन खूप जास्त वाढत होत्या. म्हणजे आता भाऊबीज, रक्षाबंधन कोण असं भांडतं का? हे बघा, आर म्हणजे रियांश, ए म्हणजे अशी बाईट खाता आलाच आहे. तर कसं झालंय सांग. हाय एव्हरीवन, नमस्कार. मी नीता आणि पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असतील. मला हेअर वॉश करायचा होता, त्याआधी मी तेल लावून घेतलं आणि सोबतच चेहऱ्याची पण तेल लावून मसाज करून घेत आहे. आता कमेंटमध्ये तुम्ही मला विचारता की त्याचा काय फायदा होतो, तर खरं तर कमेंटमध्ये ना सांगता येत नाही. तुम्ही गुगल सर्च जरी केलं ना तरी तुम्हाला सगळं मिळून जाईल. पण मी आता इथे थोडक्यात सांगते. याचे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे मसाजमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्वचा आणखी ताजीतवानी दिसते. अगदी हलक्या हाताने मसाज करायची, यामुळे आपले चेहऱ्याचे स्नायू रिलॅक्स होतात, तणाव कमी होतो, सुरकुत्या किंवा पफीनेस असेल ना तो पण जरा कमी होतो आणि डार्क सर्कल हे सगळं थोडं कमी होण्यासाठी मदत होते. आपल्या त्वचेची इलास्टिसिटी वाढते. आता हाताने तर व्यवस्थित मसाज होतेच, पण काही टूल्स पण आहेत, ते पण आपल्याजवळ असले तर आणखी प्रोफेशनल पद्धतीने आपण ते करू शकतो. तर माझ्याकडे हे जे टूल्स होते आता मी तुम्हाला दाखवले ते मी टॅग करते आणि बेस्ट आहे. म्हणजे जेव्हाही तुम्ही केसांना तेल लावाल तेव्हा हे काम तुम्ही त्याच्यासोबतच करू शकता. हेअर वॉश करायचं म्हटल्यानंतर थोडी साफसफाई तर झालीच पाहिजे, म्हणून घराची साफसफाई करते आणि काही न दिसणारी कामं जी खरंच इतरांना दिसत नाही ना त्याचं उदाहरण तुम्हाला पुढे दाखवते. बघा. तैयारी क्या बात है. क्यों, मैं ऐसे करती नहीं हूँ क्या? ये तो नहीं देखा मैंने. कितना झूठ बोल रहे हो. ये वाला तो नहीं देखा मैंने. ये वाला आज तक देखा ही नहीं आपने. मतलब ये ऐसे करते हो तो नहीं दिखी मुझे. मेरे शायद वीडियोस होंगे, अभी ढूंढ ढूंढ के दिखाना पड़ेगा आपको. पर ये मुझे पता नहीं था कि इतना अच्छा है, इतना लंबा. हे बघा, म्हणजे खरंच आपण जी कामं करतो ना ती दिसत नाही, त्याचं प्रूफ दिलंय मी तुम्हाला. आता थोडी कामं करायचीच होती, म्हटलं चला वरची जाळी पण काढून घेते. खूप जाळी अशी नसतातच माझ्या घरात, कारण नेहमी मी हे करतच असते. पण आपण जे काम करतो ते आता प्रत्येक वेळी सांगत नाही ना की बघा आज मी हे केलंय, बघा आज मी ते केलंय. तरी मला ना सवय आहे अशी. म्हणजे एखादा कोपरा साफ केला, कोपरा म्हणजे स्पेशली जो डोळ्यासमोर दिसतो तो असा साफ केला किंवा काहीतरी वेगळं केलं तर अश्विनला दाखवायचं. पण आता हे जाळी साफ करणं किंवा किचनमधलं थोडी आवराआवर करणं हे मी प्रत्येक वेळी नाही सांगत. आणि अशी बरीचशी कामं असतात जी आपण करतो पण ती नवऱ्याला म्हणा किंवा घरातल्या कोणालाच दिसत नाही. आणि आज तर आमचं भांडण होताच राहिलं. तो जो झाडू होता ना हाती, त्यानेच म्हणजे खरं तर त्यानेच करायची इच्छा होती पण काही केली नाही. शेवटी ठीक आहे म्हणत म्हणत ते भांडण नाही झालं, तिथेच संपलं. पण हे असं सगळं होत राहतं. आता तुम्ही पण किंवा मी पण हेच लक्षात ठेवेल की नेक्स्ट टाइम जेव्हाही हा झाडू वापरेल तर अश्विनला सांगणार आहे की बघा मी हे करतेय. किंवा कुठलंही काम करायच्या आधी ना आपण असं सांगून करायचं, म्हणजे त्यांना ते दिसेल. जोक्स अपार्ट, पण ही गोष्ट अगदी खरंही आहे. आणि आज तर प्रूफ सकट मी तुमच्याशी शेअर केली. जुना व्हायला आला होता तो झाडू आणि तो आज त्यांना दिसला म्हणून हे जे खालचं शेड आहे ना ते अश्विननी साफ करून घेतलं. याआधी दिसला असता तर मी कधीच साफ केलं असतं असं त्यांचं म्हणणं होतं. तर असो, हे होत राहतं. आता मला झाडू करायचा होता, त्याआधी ही जी चेअर आहे त्यावर खूप एक्स्ट्रा कपडे आहेत आणि त्यातला एक दोन कपडे मी असेच काहीतरी क्लिनिंगसाठी वापरते आणि त्यानंतर फेकून देते. तर रोजच्या रोज थोडं करत आता ही चेअर पण रिकामी करायची आहे, कारण इथेच फक्त हा पसारा आहे, बाकी तर मी सगळा क्लीन केला. आता अश्विननी क्लीन करून झालं होतं पण माझंही मन मानलं नाही. म्हटलं चला थोडासा ओला कापड करते आणि त्याला एक आणखी कापड मी गुंडाळला, कारण तो झाडू जास्त खराब झाला असता आणि मी पण थोडीशी क्लिनिंग करूनच घेतली. आता घरात असा खूप पसारा नाही आहे, फक्त ही चेअर सोडली तर, कारण ही तेवढी डोळ्यासमोर दिसते. आणि तसंही माझं जे कपडे आहेत वेस्ट जे मला टाकायचे आहेत ते काही मी एकदम टाकत नाही, थोडे करत टाकत असते. आणि रियांशचा टेबल पण मस्त व्यवस्थित आहे बरेच दिवस झाले, कारण ना 8 दिवस 15 दिवस जर टेबल सुटसुटीत नीटनेटका ठेवला तर त्याचं काहीतरी रिवॉर्ड मिळेल असं मी त्याला प्रॉमिस केला आहे. सो टेबल मी तुम्हाला दाखवते, एकदम मस्त सुटसुटीत आहे. आणि आय होप त्या 10 रुपये 20 रुपयाच्या रिवॉर्डसाठी तो तेवढं का असे ना तेवढं काम करतो. खूप मोठं रिवॉर्ड किंवा खूप असं गिफ्ट मी त्याला प्रॉमिस करत नाही, कारण मग ते एक्सपेक्टेशन आणखी जास्त हाय होऊन जातात. म्हणून अगदी छोटं रिवॉर्ड असतं, चॉकलेट
किंवा एखादं पॅकेट फूड असतं, कधीतरी आईस्क्रीम असते, कधीतरी त्याच्या आवडीचं असतं. तर असे छोटे छोटे रिवॉर्ड मी देत असते आणि त्यातच तो खुश आहे. खूप मोठ्या अपेक्षा मी म्हणजे त्याच्याकडनं अशा करतही नाही आणि त्याला पण असं भाग पडत नाही की नाही मी तुझ्यासाठी असं काहीतरी मोठं करणार आहे. नाही, खूप वाढतात मग, कारण मी एक्सपिरियन्स केला आहे. मी त्याला ना म्हणजे असे गिफ्ट द्यायची पहिले, पण नंतर त्याच्या एक्सपेक्टेशन खूप जास्त वाढत होत्या. म्हणजे आता भाऊबीज, रक्षाबंधन किंवा क्रिसमस, न्यू इयर मध्ये जेव्हा एखादा सण येतो, दसरा, दिवाळी, तेव्हा मी त्याला गिफ्ट द्यायचे. म्हणजे लहान होता तेव्हा, पण नंतर त्याच्या एक्सपेक्टेशन खूप जास्त वाढत गेले की हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. पण मी आता ते सगळं सोडलं आणि असं एकदम छोट्या छोट्या गोष्टीचं रिवॉर्ड असतं. असो, चला मग आता स्वयंपाक, पहिले पूजा करते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. तर आज बघा एडिटिंग करता करता मला 4:30 वाजले आणि म्हटलं आता झोपून काही फायदा नाही आहे, कारण आत्ता मी झोपले ना तर मग मी काही 5:30-6 शिवाय उठली नसती आणि मग सगळ्यालाच उशीर झाला असता. त्यापेक्षा आता 15-20 मिनिटात चहा बनवायचीच आहे. आणि इथे त्या रूममधून इथे येऊन बघितलं ना की थोडा तरी पसारा हा दिसतोच. आता ह्याने जेवल्यानंतर टोस्ट खाल्ले आहेत, त्यानंतर बघा इथे या 2 वाट्या पण दिसत आहेत. पण काय खाल्लेत, एका याच्यात तर सेव खाल्ली असेल. सेव म्हणजे मला समजत नाही, काही गोड खायचं असेल तर सेव, काही नमकीन खायचं असेल तर सेव, भूक लागली असेल तर सेव, काहीतरी चांगलं खायचं असेल तर शेव. म्हणजे रियांशचं असं आहे. आणि म्हणूनच ना मी बघा दोघांचेही ना असे डबे वेगवेगळे करून दिले आहेत, कारण दोघांची शेवसाठी भांडणं होतात आमच्याकडे. तर आमच्या दोघांची चॉकलेटची भांडणं तर तुम्ही बघितलीच, पण शेवसाठी कोण असं भांडतं का? हे बघा, आर म्हणजे रियांश, ए म्हणजे अश्विन. ए दिसत नाहीये कारण तो छोटा लिहिलेला आहे आणि आर तर रियांशनी स्वतः लिहिलाय म्हणून तो एवढा मोठा काढलेला आहे. आता बघा, म्हणजे कॉम्पिटिशन. आणि यातही मी त्याला असं सांगितलेलं की ज्याची शेव लवकर संपणार, नाही, ज्याची शेव जास्त असेल, म्हणजे ज्याची लवकर संपणार तो हरेल. तर म्हणून तरी तो थोडं थोडं कमी कमी खातोय, नाहीतर आत्तापर्यंत डब्बा गेला असता. पण पप्पापेक्षा त्याला कमी खायची आहे म्हणून त्याची सगळी कॉम्पिटिशन चालू आहे. पण तरीही थोडी थोडी करत करत, काय माहिती तो स्वतःचीच घेतो की ह्याच्यातली घेतो, देव जाणे. पण हे असं सगळं शेवसाठी भांडणं आमच्याकडे होत असतात, कारण अश्विनची पण शेव रियांशच खाऊन घेतो आणि पोह्यावर टाकायला काही मिळत नाही. पण असो, आता मी म्हटलं की चहा तर मला आत्ताच बनवायचा नाही आहे, 4:15 वाजता वगैरे मी बनवते. तोपर्यंत मी तीळ भाजून ठेवते, थोडेसे शेंगदाणे पण भाजायचे आहेत आणि खोबरं पण भाजून ठेवायचं होतं, पण खोबरंच नाही आहे. ते जे खोबरं खराब झालेलं तेव्हापासून काही खोबरं आणलेलं नाही आहे आणि थोडंसं सामान पण आणायचं आहे. आता 4 लोक घरात असली की जरा जास्त सामान लागतं, म्हणून डाळ, तांदूळ, बाकीच्या डाळी मी सगळ्याच आणून ठेवलेल्या. पण जसं की वेलची आणायची आहे, त्यानंतर खोबरं आणायचं आहे आणि अशा बारीक सारीक म्हणजे गरम मसाला वगैरे असं छोटं छोटं कधी कधी विसरायला होतं, तर ते सगळं आणून ठेवते म्हणजे मग वेळेवर मला जायची गरज पडणार नाही. आणि आता तीळ, शेंगदाणे, जवस हे सगळं मी भाजून ठेवते, म्हणजे माझे 15-20 मिनिटं पण जातील आणि तोपर्यंत चहाची वेळ होईल. मग काय, गरमागरम चहा. आणि झालंच तर मग संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे. पण काय झालंय, मलाही बरं नाही आहे, रियांश तर झोपलाय. आता त्याला थोडंसं बरं वाटत नव्हतं, थोडंसं डोकं दुखल्यासारखं होत होतं. त्याचं डोकं नाही, सॉरी, डोळे दुखल्यासारखे होत होते, म्हणून तो झोपलाय. म्हणजे आज उलटं झालंय, मी झोपली नाही तर तो झोपलाय. एरवी उलटं होतं, मी झोपलेली असते आणि त्याचा काहीतरी कारभार चालू असतो. रियांशलाही बरं वाटत नाहीये आणि अश्विनला तर नाहीच आहे बरं, त्यांचं तर इन्फेक्शन वाढलेलं आहे सध्या. सो जायचंय की नाही, बड्डे पार्टीला जायचं आहे. विहानचाच बड्डे आहे, पण विचार करतोय आम्ही, गेलो तर ते पण तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. चला. रियांशला पण ना माझ्यासारखीच सवय, म्हणजे झोपायच्या आधी सगळे कर्टन्स लावायचे, अंधार करायचा, जाड ब्लँकेट घ्यायचं आणि झोपायचं. पण याचं असं आहे की एवढी गरमी होती, त्याला ब्लँकेट काढून बघितलं तर घामाघूम झाला होता. पण सवय मात्र तशीच आहे आणि बऱ्याच जणांना असते, म्हणजे ब्लँकेट घेऊन अंधार करून जोपर्यंत झोपत नाही ना तोपर्यंत काही झोप येत नाही. असं कोणाकोणासोबत होतं किंवा कोणाला अशी सवय आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, 24 तासांपेक्षा ना जास्त वेळ फ्रीज बंद ठेवला होता आणि आत्ता तरी ते पाणी गळणं बंद झालं आहे आणि बरंच झालं. म्हणजे ॲक्च्युली ना, म्हणजे दुखणं निघालं असतं तर खर्चही आला असता, पण आय होप आता ते पाणी गळणार नाही. शेंगदाणे भाजायला खूप वेळ लागला, जवस तर पटकन भाजल्या गेली, तीळ तर ऑलरेडी भाजलेली होती. पण आता चहाची पण वेळ झाली आणि चहा आहे ना, मला वेलची घातली नाही तर अजिबात म्हणजे प्यावासाच वाटत नाही. बाहेरचा काहीतरी मसाला टाकलेला असतो म्हणून तो पिते मी,
पण घरी मला वेलची लागतेच आणि म्हणूनच वेलची ना संपत आलेली आहे. आणि हे नसेल तर मग चहा कसा घ्यायचा, दिवसातून 2-4 अशा वेलची लागतात, म्हणून मला ते अर्जंट आणायला जायचं आहे. आणि आता हे सगळं भाजून ठेवतेच आहे, तर याच्या चटण्या पण बनवून ठेवते. पण चटणी बनवायला ना तेवढा लसूण नाही आहे. कोण वाजवते? तेवढा लसूण सोललेला नाही आहे, म्हणून मला चटण्या बनवता येणार नाही. मग आता लसूण सोलावं लागेल. आणि आज शक्य झालं तर मी आजच चटणी बनवून ठेवते, थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते, म्हणजे नंतर माझं काम थोडंसं हलकं होईल. आणि थोडीशी प्रिपरेशन करून मला ठेवायची आहे. तर का ठेवायची आहे ते मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. चला आता चहा घेते. आणि अश्विनचा तर कॉल चालू आहे, इम्पॉर्टंट कॉल आहे. काय माहिती चहा घेतात की रूममध्ये नेऊन ठेवते. मी कधी कधी असं होतं की ठेवलेला चहा नंतर परत आणून गरम करावा लागतो. मी माझा बाल्कनीत जाऊन चहा घेणार आहे. आणि त्यानंतर झालंच ना तर मी आज जरा खाली जाते. महिनापेक्षा जास्त झाला असेल मी खाली गेली नाही आहे. एखाद्या वेळी गेलंही पाहिजे, म्हणजे जरा 4 चौघी भेटतात तर बरंही वाटतं. तर चला आता चहा बनवून घेते, तोपर्यंत शेंगदाणे भाजल्या जातील. आणि मला रवा पण भाजून ठेवायचा आहे. अर्धा रवा मी काढून ठेवला आणि अर्धा भाजायचा आहे. खोकला नाही आहे, पण ती जी बोलता बोलता मध्येच जी ठसक येते ना ती काय माहिती कधी जाणार आहे. आणि म्हणूनच व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा थोडासा ब्रेक लागतो. आणि तशी तर मला खूप वेळ फोनवर बोलायची सवयच नाही आहे. मॅक्सिमम 15 मिनटं. फक्त आईचा, बहिणीचा किंवा कधीतरी जवळच्या मैत्रिणीचा कॉल आला तर जास्त वेळ बोलणं होतं. आणि आज चहा घेतानाच पहिले वहिनीचा फोन आला, त्यानंतर आईचा फोन आला. आणि 1 तासभर कसा गेला ना कळलं नाही, गप्पा मारत मारत. ॲक्च्युली माझ्या मामे भावाचं लग्न होतं आणि सगळे गेले होते, फक्त मीच गेली नव्हती. आता अमरावतीत असलं असतं किंवा आजूबाजूला असलं असतं तर एक वेळ मी विचारही केला असता. पण लग्न ना पोफाळीमध्ये होतं. पोफाळी तुम्हाला माहीत नसेल आता, पण पुसद, उमरखेड जर माहिती असेल तर तिकडे लग्न होतं. आणि कोण कोण आलं होतं, काय काय झालं, हे सगळं मला ऐकायचं होतं. तर 1 तास असा गेला ना. आणि कधी कधी असं होतं की तासभर फोनवर गप्पा मारल्यानंतर म्हणजे नंतर वाटतं की बापरे 1 तासभर झालाय आणि या वेळेत आपण काय काय केलं असतं, किंवा ॲटलिस्ट कामं करत करत तरी बोललो असतो. 6:45 वाजले आहेत आणि रियांशही तोपर्यंत तसाच झोपून होता. आता त्याला उठवलं, आता थोडासा खाईल तो आणि थोडा वेळ खाली जाईल. तोपर्यंत माझी जी राहिलेली कामं होती ती करून घेते. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी. आता खरं सांगू, मला काही खूप असे जास्त स्तोत्र, ग्रंथ, पाठ वगैरे येत नाही. जे काही येतात ते नॉर्मल आहेत. आणि मी जेव्हा म्हणत असते किंवा टी व्हीवर लावते किंवा आरती वगैरे, तर ते रियांशच्या कानावर पडतात. आणि असंच होतं, मुलांच्या कानावर पडतात आणि आपोआप त्यांना ते यायला लागतात. आता हे मी म्हणत होते आणि त्याला पण हे म्हणायचं होतं किंवा त्याला हे शिकायचं होतं, तर तेच मी त्याला शिकवलं स्वामींचं जे आहे ते. आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. आता आज मुगाचे डोसे आहेत आणि मुगाच्या डोसामध्ये ना मी पालक घालते, त्यानंतर उरलेला भात असेल तर तो घालते किंवा राईस फ्लावर घालायचा. आणि सोबतच मी बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे. सकाळीच बटाटे उकळत टाकले होते. पण खरं सांगू, या डोस्यासोबत ना ही बटाट्याची भाजी अजिबात चांगली लागली नाही. नॉर्मल शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटोची चटणी किंवा साधा सॉस, शेजवान चटणी त्याच्यासोबतच ती चांगली लागते. आपला नॉर्मल डोसा आहे ना त्याच्यासोबतच बटाट्याची भाजी चांगली लागते. पण ठीक आहे, तसेही हे डोसे चांगले लागतात, तर मस्त बनतातही राईस फ्लोअर वगैरे घातल्यानंतर. तर नक्की ट्राय करून बघा, हेल्दी पण असतात. शोना, रियांश ये ना. रियांश ये ना, तुला हे करावते ते. तू हात धुवून ये, हे खाऊन बघ. अरे राजा थांब, तू हात पण नाही धुतलेत. हे घे, एक बाईट खा, आता आलाच आहे तर. कसं झालंय सांग. चला पटकन आता हे बनवते. अश्विनचं कामच झालेलं नाही आहे, त्यामुळे मी असे बनवले आणि गरमागरम खाणं पण चालू आहे. म्हणजे खूप नाही, पण एक एक बाईट मी खाते. आता रियांश आलाच आहे तर आम्ही दोघं जण खाऊन घेतो. किंवा रियांश, पप्पाचं झालं का विचार बरं काम. हो का? ॲक्च्युली अश्विनला बरं नाही वाटत आहे.
बरं नाही वाटत आहे का पप्पाला? जा विचार शोना, जेवण आणून देऊ का विचार की येता इकडे. तर दोन्ही ठिकाणी काही जाणं झालं नाही. पहिलं म्हणजे विहानचा बर्थडे होता. मी तर म्हणजे मला बरं वाटतंय आता, एवढं काही नाही आहे, पण रियांशचे डोळे दुखत होते, तो खूप उशिरा उठला आणि अश्विनचा ताप तर वाढलेला आहे. सो त्यांचं अजिबात मन नव्हतं, कारण ऑफकोर्स मन लागतच नाही. आणि भाजी आणायला आज जायचं होतं, कारण आजच्या दिवशी सब्जी मंडई भरते आणि अशा रात्रीच्या वेळी ना भाज्या थोड्याशा स्वस्त मिळतात आणि चांगल्या भाज्या असतात. फक्त त्यांना ते सगळं विकायचं असतं म्हणून ते स्वस्त देतात. पण दोन्हीही कामं नाही झाले. आणि आता असं म्हणतो आपण की घरातल्या स्त्री जर आजारी असेल तर पूर्ण घर आजारी वाटतं, पण असं नाही आहे. घरातलं कुणी पण आजारी असलं ना तरीही तीच फिलिंग येते. आणि मुलं असली तर अजूनच म्हणजे आई वडील घरातल्या सगळ्यांचीच म्हणजे त्याच्याकडेच जास्त लक्ष दिलं जातं. पण रियांश तर बरा झालाय, मलाही बरं वाटतंय. फक्त अश्विनचाच होता आणि त्यांना बरं वाटत नाही आहे म्हटल्यानंतर आम्ही कसं जायचं, म्हणून आम्ही पण नाही गेलो. तर आणि फरक फक्त एवढाच पडतो की आपण जेव्हा आजारी पडतो ना तेव्हा खायचे पण हाल होतात आणि घराचे पण हाल होतात. आता कसं दुसरं कोणी आजारी असेल तर खायला पण व्यवस्थित मिळतं आणि घर पण व्यवस्थित राहतं. फक्त हा फरक आहे. बरं असो, आता वॉकला पण जायचं नाही आहे, कारण मी एकटी काही जाणार नाही आहे. थंडी पण भरपूर आहे, एकमेकांची सोबत असते म्हणून आमचं ते वॉक होऊन जातो. तसा तर एकही दिवस सुटत नाही, पण मागचे काही दिवस सुटले. म्हणजे मागचा विकेंड मी आजारी होते, 4-5 दिवस माझे गेले. त्याच्या आधीचा विकेंड रियांश आणि आता हा येणारा विकेंड आय होप की तिथपर्यंत जाणार नाही. ही होऊ शकतं, पण ठीक आहे, इट्स ओके. हा एक पार्ट आहे आपल्या लाईफचा. चला आता बाहेरही जायचं नाही आहे, तर थोडासा रियांशचा अभ्यास घेते आणि अभ्यास झाला लवकर तर मग माझं एडिटिंगचं थोडंसं काम करते. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर हाईप करा आणि चला मग उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.